तर सगळ्या कामापासून फ्री झालेली आहे आणि आता मला बनवायचे आहेत खोबऱ्याचे लाडू. तर ओलं खोबरं खूप सारं ठेवलेलं आहे, म्हणजे 3-4 दिवस झालं मी ठेवलेलं आहे. आणि तसं तर या दिवसामध्ये ओलं खोबरं ठेवणं खूप कठीण आहे. ओलं नारळ खूप लवकर खराब होतं, म्हणून मी याचे लाडू बनवत आहे. म्हणजे 3-4 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं आणि स्वच्छ धुवून घेतलं आज काढून मी. आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, कोरडं करून घेतलेलं आहे. आणि कटरनं मी याचे तुकडे बनवत आहे. तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं आणि झटपट हे तुकडे बनत आहेत. म्हणजे आपण सुरीनं वगैरे थोडासा वेळ जास्त लागतो. आणि आपल्याला मिक्सरला नाही फिरवायचं ना, तर आपण ग्राइंड करून घेऊ शकता. म्हणजे खिसून घेतलं तरी पण चालतं, पण मी खिसलेलं वगैरे नाही, कारण मला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे. म्हणून मी कटरनं एकदम छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. बघू शकता पूर्णपणे झालेलं आहे. आता मिक्सरला मी थोडंसं मोठं मोठं वाटून घेणार आहे, म्हणजे एकदम बारीक पेस्ट बनवायची नाही आहे याची. आणि दिनेश पण कॉलेजहून आलेला आहे आणि बाकीची सगळी कामं माझी आवरली, सगळ्या कामापासून फ्री झाले. आणि मग मी हे खोबऱ्याचे लाडू बनवायला घेतलेले आहे, कारण यामध्ये भरपूर वेळ जातो, म्हणून मी कुठलीही बाकीची कामं ठेवलेली नाही आहेत. तर बघू शकता पूर्ण खोबरं मी अशा पद्धतीने तुकडे बनवून घेतलेले आहेत. म्हणजे आरामात 3-4 नारळ आहेत हे ओवाळलेले. म्हणजे लक्ष्मीला गेलेलो होतो, तिथं नारळ ओवाळलेलं होतं. परत हे गुरुवारी शैवांच्या मंदिराला जातात, तिथं नारळ, म्हणजे असेच नारळ 3-4 झालेले होते आणि सगळे मी फ्रीजमध्येच ठेवलेले होते. तर या दिवसामध्ये फ्रीजमध्ये ठेवा, कसंही ठेवा, नारळ ठेवणं खूप अवघड होतं. तर झटपट बर्फी बनवायची किंवा आपण नारळाचे लाडू पण बनवू शकतो. जसं डीक लाडू भेटतात ना लग्नाच्या पंक्तीत वगैरे, तशाच पद्धतीने हे लाडू बनतात, खूप छान बनतात. आणि बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. थोडंसं वेळ लागतं, पण लाडू खूप छान टेस्टी बनतात. तर इकडे मी हे खोबरं जे आहे ना, छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आणि माझी मिक्सरची भांडे एकही व्यवस्थित नाही आहेत, व्यवस्थित कुठलंच वाटलं जात नाही असं झालेले आहेत. तर मी इथं छोटं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं व्यवस्थित वाटलं जातं. तर इथं थोडंसं खोबरं टाकून मी वाटण करून घेत आहे अशा पद्धतीने. म्हणजे एकदम फाईन पेस्टही करायची नाही आपल्याला. तर अशा पद्धतीने मी खोबरं वाटण करून घेत आहे आणि एका भांड्यात काढून घेत आहे. तर 3-4 बॅचेसमध्ये मी खोबरं थोडं करून पूर्णपणे वाटून घेतलेलं आहे. आणि नंतर आपल्याला छान असं याचं एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे लाडू बनवण्यासाठी. बर्फी बनवू शकता, ती पण खूप छान बनते. आपण आपल्या आवडीप्रमाणे लाडू किंवा बर्फी बनवू शकता. तर मी लाडूच बनवणार आहे, त्या हिशोबाने इकडे खोबऱ्याचे तुकडे करून मी वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे आपण बर्फी बनवायची असली तर वरची साल काढायची आणि खोबरं जे आहे ना एकदम बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे बर्फीसाठी. पण मी लाडू बनवत आहे त्यामुळे साल वगैरे काढलेली नाही आहे. तर खोबरं तर मी तयार करून घेतलं. आता जी पुढची प्रोसेसिंग आहे त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आतापर्यंत तितका वेळ आपल्याला लागलेला नाही. खोबऱ्याचे तुकडे करून घेतले, मिक्सरला वाटण करून घेतलं, झटपट ही तयारी झालेली आहे. तर आता लाडूचं मिश्रण बनवण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. ही जाड तळाची कढई घेतलेली आहे. म्हणजे आपण पातळ कढई घेतलं ना थोडंसं करपायची भीती असते, म्हणून जाड तळाचीच कढई घ्यायची आहे आपल्याला. तर इकडे मी ॲल्युमिनियमची कढई घेतलेली आहे आणि यामध्ये मी 1 गिलास दूध घेतलेला आहे. साईसहित दूध घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे साय वेगळी करायची नाही आहे. दूध व्यवस्थित उकळलं की त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे हे खोबरं जे वाटण करून ठेवलेलं आहे ते टाकलेलं आहे मी. आणि व्यवस्थित आपल्याला यामध्ये एक सलग चमचा फिरवत राहायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. जसं जसं दूध कमी व्हायला लागलं तेव्हा आपल्याला साखर टाकायची आहे. बघू शकता खोबरं व्यवस्थित शिजलेलं आहे, म्हणजे दूध पूर्णपणे आटलेलं आहे यामध्ये. आता टाकूया साखर. तर साखर थोडीशी जास्त प्रमाणातच टाकायची आहे आपल्याला. म्हणजे मी तर तुम्हाला मेजरमेंट सांगेन. तर 4 नारळ होती ही, तर त्या हिशोबानं मी इकडं 2 गिलास साखर टाकलेली आहे. जे नॉर्मल गिलास असतात पाणी प्यायचे त्या गिलासानं साखर टाकल्यानंतर आपल्याला एक सलग फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे जशी जशी साखर मेल्ट व्हायला लागली तसं तसं मिश्रण पातळ होतं. तर आता एक सलग चमचा फिरवत हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आणि संग मी इकडं दूध पण काढून घेत आहे. म्हणजे दूध आज बिलकुल थोडंसं राहिलेलं आहे, चहासाठी ठेवलेलं, मी विरजू वगैरे लावलेलं नाही आहे, कारण दूध जे आहे ना बाकीचं पूर्णपणे मी या मिश्रणमध्ये टाकलेलं आहे. तर इकडे बघू शकता साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे, मिश्रण पूर्णपणे पातळ झालेलं, एकदम खिरीसारखं झालेलं आहे. तर इकडे माझं लक्ष आहे यामध्ये चमचा फिरवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आणि संग किचनची माझी थोडीफार कामंही राहिलेली आहेत, म्हणजे भांडी कुंडे आहेत ते पण मी स्वच्छ करून घेते संग. म्हणजे आता एकीकडेच लक्ष देऊन राहिलो तर ही कामं आपली राहतात, म्हणून किचनमध्ये संग कामं आवरत असते. म्हणजे जास्त वेळही लागणार नाही आणि दिवसभर आपण किचनमध्ये राहायची गरजही नाही आहे, कारण जोपर्यंत इकडे मिश्रण बनत आहे तोपर्यंत आपले भांडे पण क्लीन होतील. तर इकडे अगोदर मी कुकर आणि कढई रिकामी करून घेतलेली आहे. म्हणजे थोडीफार भाजी राहिलेली होती आणि थोडंफार भात राहिलेलं होतं. म्हणजे सगळ्यांचं 2 वेळचं जेवण झालेलं आहे, सकाळी आणि दुपारी. मग भांडे खूप सारे झालेले, जेवण केलेलेही. आणि इकडं थोडंफार जेही राहिलेलं होतं म्हणजे कुकर कढया तेही रिकाम्या करून घेतलेले आहेत. आणि जी दुपारी भांडी क्लीन झाली होती, म्हणजे सकाळच्या वेळी जी क्लीन झालेली होते ते भांडे मी रॅकला लावत आहे. म्हणजे पाणी पूर्णपणे निचरा झालेला आहे. ओले भांडे कधीही रॅकला मी लावत नाही आहे, कारण जे आपण पेपर वगैरे अंतरलेलं असतं ना पूर्णपणे भिजून जातात ते.
म्हणून भांड्यातलं पूर्णपणे पाणी निचरा झाली की रॅकला मी लावत असते. तर सगळे भांडेही मी रॅकला लावून घेतलं. थोडंसं तामझाम आहे, जेव्हा आपण भांडे वगैरे रॅकला लावतो थोडंसं बोर होतं मला, म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या, पण काही ऑप्शन नाही आहे कारण आपल्याला आता हे टोपलं लागणारच आहे भांडे क्लीन करायला. मग त्यावेळेमध्ये ऑप्शनच नसतं ना आपल्याकडे. तर मी भांडे रॅकला लावून घेतलेले आहेत. म्हणजे कसं असतं ना, कुठलंही काम आपल्याला करायचं आहे तर त्याच्या मागची जी तयारी असते ना ती खूप सारी असते. आता आपण स्वयंपाक बनवत आहोत तर काय असतं ना, अगोदर तयारी खूप असते. भाजीची तयारी करायचं, जे जे आपल्याला करायचे त्याची तयारी अगोदर करायचं, मग ते स्वयंपाक झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही. तयारीमध्येच थोडासा वेळ लागतो. आता भांडे क्लीन करायचं त्यामध्येही अशी तयारी आहे आपली की अगोदर हे भांडे जे आहेत ना ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचं, बेसिंग स्वच्छ करून घ्यायचं, मगच भांडे घासायला घ्यायचं. आणि जी टोपलं आहे, जी अगोदरची भांडे टोपल्यामध्ये ते रॅकला लावायचे. मग बघा, भांडे क्लीन करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, कंटाळा पण येणार नाही. पण जी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्या अगोदरच्या, ते करायला मात्र थोडंसं बोर होतच होतं आपल्याला, पण ऑप्शन नसतं, ते करणं गरजेचंच आहे. तर दिनेश गेला होता हे सामान आणण्यासाठी. तर मुरमुरे म्हणजे सगळं लिस्टच बनवून दिलेलं होतं कारण लक्षात राहत नाही, त्याच्याही राहत नाही माझ्याही राहत नाही. काय करतो घरात मी सगळं सांगते आठवण करून करून, मग तिथं गेल्यानंतर दिनेश विसरतो ते आणि फोन लावतो मम्मी की काय काय आणायचं आहे. मग त्यावेळेस मला पण आठवण राहत नाही. मग मी काय करते, जसं जसं मला आठवण येते तसं तसं मी एक लिस्ट बनवून ठेवते की हे सामान मला आणायचं आहे, हे सामग्री लागणार आहे, आणि ती लिस्ट देते. दिनेशच्या हातात मग घेऊन आलेलं आहे सगळं पूर्णपणे. मुरमुरे आहेत, शेंगदाणे आहेत, भाज्याही मी आणायला लावलेल्या आहेत. तर ते सगळं नंतर काढणार आहे. आणि इकडे भांडे पण स्वच्छ झालेले आहेत. किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे. बघू शकता, छान वाटत आहे, फ्रेश वाटतं ना. जसं किचनमध्ये भांडे पसारा खूप सारा झाला की तर काहीच काम करायचं मन होत नाही, पण जितकी किचन क्लीन आहे ना तितकं छान वाटतं. आणि तसं तर आपली किचन छोटी आहे, थोडासाही पसारा इकडे इकडे ठेवला की मग पूर्ण किचनमध्ये पाऊल ठेवायला जागा नाही असं होतं. आणि ते पसारा बघून इथं काम करण्याचं मन पण होणार नाही, म्हणून मी ते पसारा अगोदर आवरते आणि मग नंतर जी मला रेसिपी बनवायची ते नंतर बनवते. म्हणजे रेसिपी इकडे बनत आहे तोपर्यंत मी पूर्ण किचनचं आवरून घेतलेलं आहे, सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि तोपर्यंत बघू शकता इकडं मिश्रण पण बनवून तयार आहे. म्हणजे साखर टाकून मी जास्त वेळ शिजवून घेतलेला आहे, कमी गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जी ह्या मिश्रणाची प्रोसेसिंग असते ना ती शिजवण्यामध्येच आहे, यामध्येच थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला, थोडंसं तामझाम आहे. पण लाडू एकदम छान टेस्टी बनतात. आणि आपलं जे खोबरं असतं ना ताजं ठेवलेलं, ताजं नारळ जास्त दिवस राहत नाही, पण त्या वेळेमध्ये आपण अशा पद्धतीनं हे लाडू बनवू शकता. छोटे असो मोठे असो सगळे आवडीनं खातील, खूप छान लागतात. तर इकडं मी साखर टाकून व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. आणि नंतर मी यामध्ये 1 वाटीवर खवा टाकलेला आहे. खवा टाकून छान मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित, कलर चेंज होईपर्यंत. तेव्हाच या लाडूमध्ये छान असा टेस्ट येतो. आणि इकडे मी संग पसारा पण आवरत आहे, चहा बनलेला आहे. आणि आता रात्रीच्या स्वयंपाकाची मी तयारी करत आहे. बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार झालेला आहे. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8-8:30 वाजलेले आहेत. आतापर्यंत मी हिंडत फिरत बऱ्यापैकी कामं आवरले आहेत. म्हणजे फक्त किचनमध्येच थांबून माझी कामं होत नाही आहेत, बाहेर इकडं तिकडं खूप सारे आपले कामं शिल्लक राहतात, जी दिवसभराची थोडीफार असतात. ते पण मी जसा वेळ भेटत गेला तसं मी आवरत जाते. तर सगळी कामं माझी आवरलेली आहेत, मिश्रण पण बनवून तयार आहे. आता पटकन मी स्वयंपाकाची तयारी करून घेते. तर भाजीमध्ये मला आता दोडक्याची भाजी बनवायची आहे. आणि या भाजीपेक्षा ना दोडक्याची चटणी खूप छान टेस्टी बनते. पण आज मी चटणी न बनवता भाजी बनवत आहे, कारण का आता भात आणि भाकरी हे सगळं बनणार आहे. आणि वेगळं वरणही मी आता यावेळेस बनवणार नाही, कारण संध्याकाळच्या वेळी जास्त स्वयंपाक बनला तर खपत नाही, त्यामुळे फक्त चटणी नाही भाजी बनवणार आहे. आणि भात भाकरी हे सगळा स्वयंपाक बनणार आहे. तर इकडे मी तांदूळ पण फटकून घेतलेले आहेत. आणि संग मी भात बनाय ठेवते तिकडच्या बर्नरवर, कारण इकडं आणखीन लाडूचं मिश्रण जे आहे ना ते कमी गॅसवरती मी आणखीन एक 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहे. तोपर्यंत भात पण बनेल आणि भाजीची पूर्ण तयारी करून घेते. आणि तसं तर आता बाबा येतील, बाबा थोडंसं लवकर जेवण करतात, म्हणजे 8:30-9पर्यंत त्यांचं जेवण होतं. आणि दिनेश पण त्यांच्यासोबतच जेवण करतो, म्हणून थोडंसं लवकर, म्हणजे आम्हाला जेवायला खूप लेट होतो, हे लवकर येत नाहीत, कधी कधी 9-10, कधी कधी 11-12 वाजतात. तर आमचं निवांत असतं, पण बाबांचं दिनेशचं जेवण लवकर होतं, म्हणून स्वयंपाकाची मी इकडं गडबड करत आहे. बघू शकता इकडं मिश्रण पूर्णपणे थिक झालेलं आहे व्यवस्थित, आणि कलर पण चेंज झालेला आहे, छान असा गोल्डन कलर आलेला आहे. तर असं व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता शेवटला मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे, छान फ्लेवर येतो यानं. आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकू शकता, जसं काजू, बदाम, मनुके किंवा खसखसी टाकली तरी पण खूप छान टेस्ट येतो. जसं आपल्याला लग्नाच्या पंक्तीत डीक लाडू भेटतात ना त्यामध्ये हे सगळं टाकलं जातं, पण मी ते काहीच टाकले, स्किप केलेलं आहे सगळं, फक्त तूप टाकलेलं आहे, छान मिक्स केलं. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे, म्हणजे व्यवस्थित गार झाल्यानंतरही आपल्याला याचे लाडू बनवता येतील. बर्फी बनवायची असली तर याच प्रोसेसिंगमध्ये एका ट्रेमध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित ते थापून ठेवायचं आहे. गार झाल्यानंतर बर्फी काढून घ्यायची आहे, व्यवस्थित बर्फी बनते. पण मला
लाडूच बनवायचे होते. बघू शकता मिश्रण एकदम व्यवस्थित बनवून तयार आहे. तर ओलं नारळ असल्यानंतर तुम्ही घरी काय बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. मी तर लाडू किंवा बर्फी बनवत असते. तर दिनेश आलेला आहे किचनमध्ये. आता आमचे राजकुमार भाजीची तयारी करून देत आहेत. कांदे वगैरे इकडं सगळं साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले छोट्या छोट्या आकाराचे कांदे आहेत, पण 4-5 घेतलेले आहेत. आणि ही जी साल आहे ना ती मी काढून ठेवली ताटामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवत आहे, म्हणजे चटणी याची खूप छान बनते. तर यावेळी तर मी चटणी बनवत नाही आहे, तर सगळं उचलून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि इकडं कोथिंबीर आणि दोडके हे सगळं मी साल काढून दिलेली दिनेशला. तर दिनेश इकडे पूर्ण तयारी करून देत आहे. तोपर्यंत मी इकडं हे लाडूचं मिश्रण उतरावून ठेवते. आणि याचा फ्लेवर इतका छान येत आहे ना, पूर्ण घरामध्ये वास दरवळत आहे. इतकं छान हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर आता लाडू तर आता मी बनवणार नाही, कारण गार झाल्यानंतर याचे लाडू व्यवस्थित बनतात. तर अशीच कढई उचलून मी साईडला ठेवून देते आणि भाजी बनवून घेते अगोदर मी, कारण बाबा येऊन बसलेले जेवण करण्यासाठी. तर म्हटलं अगोदर स्वयंपाक करावा, स्वयंपाकापासून फ्री व्हावे, मग निवांत मी हे लाडू बनवणार आहे. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील. आणि ओले नारळ जर असलं तर त्यावेळी तुम्ही काय करता ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे दिनेशनं थोडीफार भाजीची तयारी करून दिली, नंतर कंटाळा आला त्याला, तर गेलेला आहे बाहेर. म्हणत होता मम्मी तू तुझं कर, म्हणजे मुलांच्या मनात आल्यासारखं आहे. कधी करा वाटलं तर पूर्णपणे मदत करतात, नाहीतरी अर्ध्यात सोडून जातात. पण आपल्याकडे कुठलं ऑप्शन नसतं, आपल्याला ते काम कडलं लावायचंच असतं. तर इकडे भाजी मी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर बारीक कट करून घेतली. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. म्हणजे आता या कढईमध्ये करू नये. आता तुमच्या असे कमेंट येतील मला की त्या या कढईमध्ये करू नये, आणि तुमचं म्हणणं योग्य आहे की या कढईमध्ये स्वयंपाक बनवू नये, त्यामधलं जे हे असतं त्यामध्ये उतरलं जातं. पण भाजी केल्यानंतर मी अगोदर छोट्या पातेल्यात काढून ठेवत असते, कारण आता या वेळेमध्ये कढया ज्या खाल्ल्या साईडला मी ठेवलेल्या आहेत. आणि भांड्यामध्ये हीच कढई होती आणि तेच मी घेतलेले आहे. लेट पण खूप झालेला आहे म्हणून मी हीच कढई ठेवलेली आहे. तर यामध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला, ठेचलेला लसूण टाकलेले 4-5 पाकोळ्या परतून घेऊया. आणि आता टाकलेला आहे मी कांदा, म्हणजे हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊया. हलकासा कांद्याचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे, परतून घ्यायचं आहे. आणि मसाले कुठलेही न टाकता अगोदर मी ह्या दोडक्याच्या फोडी टाकत आहे, म्हणजे यानं भाजीला ना टेस्ट खूप छान येतो. म्हणजे दोडक्याच्या फोडी ज्या आहेत ना व्यवस्थित त्या फोडणीमध्ये परतल्या जातात आणि छान टेस्ट उतरला जातो. अगोदरच आपण मसाले टाकले ना तितका टेस्ट येणार नाही, तितकी टेस्टी भाजी बनणार नाही. आणि तसं तर दोडक्याची भाजी खूप जणांना आवडत नाही आहे, त्यामुळे अशा पद्धतीने बनवा. ज्यांना आवडत नाही ना ते पण खूप आवडीनं जेवण करतील. तर दोडक्याच्या फोडी टाकून मी थोडा वेळ परतून घेतलेला आहे. नंतर टाकलेला अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवरती. आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं, म्हणजे थोडीशी रसाभाजी मी बनवणार आहे. आणि तोपर्यंत लाडूचं मिश्रण ही व्यवस्थित गार होईल, मग मी निवांत लाडू बनवणार आहे. तर इकडं व्यवस्थित ही भाजी मी परतून घेतलेली आहे कमी गॅसवरती. आता टाकलेला आहे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. म्हणजे ही कामं मी दुपारच्या वेळेत आवरत असते, म्हणजे जसं किचनपासून फ्री झाले त्यावेळेमध्ये जे ही एक्स्ट्राची कामं असतात ते दिवसभर माझे होत असतात. म्हणजे या वेळेमध्ये आपली कामं झटपट होतात. आणि आता आजकालचं रुटीन कसं झालेलं आहे सगळ्या ताईंचं, सकाळी लवकर उठून आपल्याला टिफिन बनवायचं असतं, मग त्यावेळेमध्ये ही तयारी असली ना खरंच आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आपली कामं आवरली जातात, जास्त आपल्याला कामाचं लोड येत नाही. म्हणून शेंगदाणे वगैरे जे आहे ना थोडेफार भाजून आपल्याला वाटून करून ठेवायचं, आणि मग जेव्हाही आपल्याला अशी भाजी बनवायची त्यावेळेमध्ये ते उपयोगी पडतं. तर रात्री मी दोडक्याची भाजी भात भाकरी सगळं बनवलं, जेवण खाणं झालं, पण लाडू काही मी बनवलेलं कारण भरपूर लेट झालेला होता. ही मॉर्निंगची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज मी थोडंसं लवकरच उठलेले आहे, कारण आज खूपच कामाचा गोंधळ आहे किचनमध्ये. दिवसभरी करत राहिले तरी कामं आवरणार नाहीत. तर काय काय मी करत आहे नक्की बघा, म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला सगळं समजून जाईल की काय चाललेलं आहे, कसला गोंधळ चालू आहे. तर सगळी मॉर्निंगची कामं तर फास्टमध्ये आवरले, आंघोळ झालेले आहे. आणि अगोदर मी इकडे चहा बनवत ठेवलेला आहे, चहा बनवून घेते. आणि इथं जे ठेवलेलं आहे ना मिश्रण, म्हणजे ते जे रात्री लाडू मी बनवण्यासाठी मिश्रण बनवलेलं होतं ते मी बनवलेलं इथंच ठेवलेलं. लक्ष्मण रेखा वळलेली आहे, कारण मुंग्या येऊ नये, कारण गोड पदार्थाला मुंग्या खूप लवकर येतात, म्हणून तसं ठेवलेलं आहे. एकही मुंगी आलेली नाही आहे. आणि इकडे मी घेत आहे बटाटे. म्हणजे मला ना दररोज मी वरण भात भाकरी हेच मी शेअर करत असते. तुम्ही म्हणतही असाल की ताई दररोज ही बाई तेच करते, तुम्ही पण बघून बोर झाला असाल, आणि मला वाटतं ते स्वयंपाक पण बोर झाला असाल, दररोज हीच बनवते. तर म्हणलं आज पराठे बनवायचे, म्हणून थोडंसं लवकरच लागलेले आहे, कारण दिनेश लवकर जातो ना 8 वाजता, मग तोपर्यंत हे पराठे वगैरे बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणून इकडे बटाटे अगोदर शिजत ठेवलेले आहेत. आणि आता आलेले बाहेर वातावरणाचा एन्जॉय घ्यायला. आणि मी केस धुलेले आहेत, तर तेही मला झटकायचे होते, म्हणजे एक निमित्त घेऊन मी बाहेर येते. आणि वातावरण मला छान वाटतं, तर थोडा वेळ मी इथंच थांबते. मला छान वाटतं, किचनमध्ये जायला नको वाटतं, कारण या वेळेचं वातावरण खूप छान फ्रेश असतं.
आणि असं वाटतं की किचनमध्ये जाऊच नाही, इथंच चेअर टाकून निवांत बसावं आणि वातावरणाचा एन्जॉय घ्यावा. पण मी जर असं केलं ना तर खरंच बघा एकालाही वेळेत काहीच भेटणार नाही. तर बाहेरचं मेन गेटही मी ओढलेलं नाही आहे, कारण सेरू गेलेलं आहे बाहेर. मला वाटलं येईल म्हणून मी उघडंच ठेवलेलं होतं, पण तो काय आलेला नाही. आता मेन गेट मी ओढून घेते. आणि रांगोळी याची अशी आहे, म्हणजे स्वास्तिक काढलेला आहे मी, कारण जास्त मोठी रांगोळी काढली, कलरफुल काढली ना ती रांगोळी जास्त वेळ राहत नाही, कारण पाऊस येतच आहे. त्यामुळे मी छोटीशी काढलेली आहे आणि गेट पण ओढून घेते. आणि गेट असं झालं ना अजिबात ओढत नाही आहे. मला वाटते त्याला ग्रीस वगैरे लावावं लागेल, कारण हे दररोज पाऊस येत आहे ना, त्यामुळे त्याला जंग लागलेला आहे, म्हणून ते व्यवस्थित ओढतच नाही आहे. तर ग्रीस लावण्याची गरज आहे. तर असो ताईंनो, आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.